नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये। उद्या कासार शिरंबे तालुका कराड जिल्हा सातारा या ठिकाणी ओपनचं भव्य दिव्य मैदान होत आहे आणि ओपनच्या मैदानामध्ये उद्या 15 पैरे फिक्स झालेले आहेत। अशा कोणकोणते आहेत पैरे ते बघूया। कोणकोणते नंदी कोणत्या नंदीसोबत पाळणार आहेत। बैलगाडा शर्यत क्षेत्रातील देव बकासूर उद्याच्या मैदानामध्ये कासार शिरंबेचे येणार आहे आणि त्याच्या दावणीतला महाराज सुद्धा उद्याच्या मैदानामध्ये पाळताना दिसणार आहेत। तर चला बघूया, उशीर न करता कोणते पैरे आहेत टॉपचे बघूया। एक नंबरचा पैरा या बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये बकासूरच्या दावणीतलं एक टॉपचा हत्यार म्हणावं लागेल। महाराज उद्याच्या मैदानामध्ये आपल्याला पाळताना दिसणार आहे। महाराज कोणासोबत पाळताना दिसू शकतो? महाराज जो आहे तो आपल्याला गहाणंदकरांच्या नंदीसोबत पाळताना दिसेल। गोकुळ असेल, बब्या असेल किंवा दुर्गा असेल, या तिघांच्या पैकी एक जणासोबत आपल्याला पाळताना दिसू शकेल महाराज। कारण की तुम्हाला माहितीच आहे, सागर शेठ कटरे गहाणंद यांच्या नावाने बकासूरसुद्धा पाळताना खूप वेळा दिसतो। त्याच्यामुळे घरचाच साज म्हणजेच आपल्या महाराजसोबत दुर्गा, बब्या किंवा गोकुळ या तिघांच्यापैकी एक जण आपल्याला पाळताना दिसेल महाराजसोबत। खूप साऱ्या शुभेच्छा महाराजला उद्याच्या मैदानासाठी। उद्याच्या मैदानामध्ये या बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये सलग 2 दिवसामध्ये म्हणजेच आता एक सलग 2 मैदानं झाली, त्या 2 मैदानामध्ये गुलाल मिळवणारा असा हा या बैलगाडा शर्यत क्षेत्रामधील असा हा चटणी भाकरीचा पैलवान, ज्याला हिंद केसरी घरणीकेकरांचा राजा म्हटलं जातं आणि आहे सुद्धा, असा घरणीकेकरांचा राजा उद्या आपल्याला पळताना दिसणार आहे। माझ्या अंदाजानुसार तो घरणीकेकरांचा राजा जो आहे तो मल्हारसोबत पळताना दिसेल। हा मल्हार 92 लाखाची खरेदी नव्हे, हा मल्हार जो आहे तो तिकडचाच आहे आणि काय पळतो तो मल्हार सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे। आपला मल्हार आणि घरणिकेचा राजा ही गाडी एकदा पळली होती आणि या गाडीनं चांगलं जे आहे ते स्पीड दाखवून दिलं होतं आणि गुलाल जो आहे तो मिळवलेला होता। आणि घरणिकेकरांचा राजा आणि मल्हार उद्याच्या मैदानामध्ये आपल्याला उद्याची ही जोड पळताना दिसू शकेल। कदाचित घरणिकेकरांचा राजाचा पैरा वेगळा सुद्धा असू शकेल। जर कोणाला वाटत असेल तर त्यांनी कमेंट्समध्ये सांगू शकताय तुम्ही। उद्याच्या मैदानामध्ये 3 नंबरचा एक मोठा पैरा म्हणावा लागेल। या बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये किरणप्पा शालगाव कालगावकरांचं नाव संबंध महाराष्ट्रामध्ये करणारा असा हा भारतच्या दावणीतला असा हा रैना उद्या आपल्याला पळताना दिसणार आहे। हा रैना कोणासोबत पळताना दिसेल? हा रैना जो आहे तो आपल्याला ओगलेवाडीकरांच्या तेजासोबत पळताना दिसेल। तेजा जो आहे तो आप्पांच्याच नियोजनामध्ये पळतो आणि आप्पा सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहेत की नियोजनाचा बेताज बादशाह त्यांना म्हटलं जातं। जे नियोजन करतात ते परफेक्टच होतं आणि त्यांचा नंदी जो आहे तो कायम गुलालामध्येच असतो। जर तेजा जर नाही पळाला रैनासोबत तर मग आपल्याला सावकारच पळताना दिसेल आपल्याला निमगावकरांचा रैनासोबत। बघूया गाडीवरती ड्रायव्हर असतील या बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये खूप असं चांगलं नाव त्यांनी कमी वयामध्ये केलेलं असे भैया ड्रायव्हर वाटेगावकर असतील। खूप साऱ्या शुभेच्छा या गाडीला। 4 नंबरचा पैरा आत्ता मैदान झालं एकसर या ठिकाणी आणि एकसरच्या मैदानामध्ये संबंध महाराष्ट्राच्या डोळ्यांचं पार न फेडणारी लढत दिली होती पब्लिकनं गाडीनं। अशी ही एक गाडी, एक टॉपची गाडी या बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये पैलवान अभिजित भैया पवार यांचं काळीज, स्वर्गीय रणजित निंबाळकर सर यांचं काळीज, असा पंचम हिंद केसरी वेगाचा शेवट ज्याला म्हटलं जातं आणि आहे सुद्धा असा सर्जा आपल्याला पळताना दिसणार आहे अजय शेठ कारुंडेकरांच्या चिक्यासोबत। आणि काय गाडी पळली होती आत्ता एकसर तालुका वाई जिल्हा सातारा या ठिकाणी आणि या गाडीनं प्रचंड महावेग धारण केलेला होता आणि त्या मैदानामध्ये प्रथम क्रमांकाचा मानकरी पटकवलेली जोडी पुन्हा एकदा उद्याच्या कासार शिरंबे तालुका कराड जिल्हा सातारा या ठिकाणी ही गाडी आपल्याला पळताना दिसू शकेल। गाडीवरती ड्रायव्हर पुन्हा एकदा दिसतील, आटील ड्रायव्हर तामखाडा हे असतील। खूप साऱ्या शुभेच्छा सर्जा आणि चिक्या या जोडीला। उद्याच्या मैदानामध्ये एक टॉपचाच पैरा रथी महारथी, ज्याला हिंद केसरीचा बहुमान मिळाला असा हा कासेगावच्या मैदानाचा 1 नंबरचा मानकरी असे हे स्वर्गीय पंढरशेठ फडके दहादा सरकार यांच्या दावणीतला असा हा सगळ्या महाराष्ट्राचा लाडका सर्जा दहादा आपल्याला उद्याच्या मैदानामध्ये पाळताना दिसू शकेल। अमित शेठ भाडळे यांची एक नवीन खरेदी आत्ता झालेली आहे, तो देवाभाई याच्यासोबत पाळताना दिसेल। काय पळतोय हा देवाभाई, सगळा महाराष्ट्र त्या बैलाचा फॅन झालेला आहे। कासेगावच्या मैदानामध्ये काय गाडी पळाली होती या देवाभाईची भुंगासोबत आणि खरंच हा एक भुंगासोबत जो देवाभाई पळाला एक भविष्यातील स्टार म्हणावा लागेल। काय स्पीड आहे तळातनं त्याला आणि उद्याच्या मैदानामध्ये हीच गाडी आपल्याला पळताना दिसू शकेल। गाडीवरती ड्रायव्हर असतील या बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये सतत दहादा सरकार यांच्या गाडीवरती ड्रायव्हर असतात असे दिलीप ड्रायव्हर शिरस वस्तीकर उद्याच्या मैदानामध्ये सर्जा दहादा
आणि देवाभाई यांच्या गाडीवरती आपल्याला चालवताना, हींची गाडी चालवताना दिसतील. खूप साऱ्या शुभेच्छा या गाडीला सुद्धा. 6 नंबरचा पहिरा या बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये पुसेगावचा 1 नंबरचा मान पटकवलेला असा हा हिंद केसरी लक्षा आपल्याला पळताना दिसू शकतो. समाजसेवक संतोष तोडकर ठाणे विटावा यांच्या साई 11-11 सोबत. अति सुंदर जो आहे तो उद्याच्या मैदानामध्ये पळताना नाही दिसणार, आरामावरती आहे तो. आणि मल्हार जो आहे तो आपल्याला 16 तारखेच्या मुंबईच्या मैदानामध्ये पळताना दिसणार आहे. त्याच्यामुळे उद्या साई 11-11 आणि हिंद केसरी पुसेगावचा 1 नंबरचा मानकरी असलेला लक्षा या दोघांचा उद्याच्या मैदानामध्ये पहिरा जो आहे तो झालेला असेल. कदाचित पहिला चेंजसुद्धा होऊ शकतो, परंतु बघूया उद्याच्या मैदानामध्ये ही जोडी पळण्याची दाट शक्यता आहे. कारण की मल्हार 11-11 आणि लक्षा ही जोडी पळाली होती मुंबईच्या थारच्या मैदानामध्ये आणि फायनलसुद्धा राहिलेली होती. कदाचित साई आणि ही जोडी उद्याच्या मैदानामध्ये आपल्याला पळताना दिसू शकेल. 7 नंबरचा पहिरा या बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये शाहिदभाई मुलानी यांचं नाव संबंध महाराष्ट्रामध्ये केलेला असा हा सचिन, हिंद केसरी सचिन आपल्याला उद्याच्या मैदानामध्ये पळताना दिसू शकेल. शनी शिंगणापूरकरांचा चित्र्यासोबत. काय हा चित्र्या सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे, काय फॉर्ममध्ये आला आहे. जी गाडी कुणाला मरत नाही असा हा चित्र्या मारतो आणि मारतोच. आणि सचिन माहीत आहे सगळ्या महाराष्ट्राला, मास्टर ब्लास्टर ज्याला म्हटलं जातं बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये. असं बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये नाही म्हटलं जातं, परंतु क्रिकेटमध्ये म्हटलं जातं. परंतु मला तर वाटते खरंच हा मास्टर ब्लास्टर एक आदतमधला आहे. काय पळतो हा सचिन, डोळ्याचं पारणंच फेडतो. उद्याच्या मैदानामध्ये ही जोडी आपल्याला दिसू शकेल. 8 नंबरचा पहिरा शाकीरबाईंचा राजा उद्या आपल्याला पळताना दिसेल किस्मत या नंदीसोबत. आणि खूप दिवस झालं शाकीरबाईंच्या राजाला गुलाल मिळणं झालेलं आहे. गुलालासाठी संघर्ष करतोय राजा. तुझा संघर्षाचा काळ आहे. थोडीशी वाईट परिस्थिती चालली तुझ्यावरती सुद्धा पहिऱ्यासाठी, परंतु तुझं कमबॅक तूच करावं लागेल, तुलाच करावं लागेल. शाकीरबाई त्यांचं काम करतायत, परंतु काय होते काय समजेना झाले. 9 नंबरचा पहिरा या बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये एक डेंजर जोडी ज्याला म्हटलं जातं, एक सायलेंट किलर म्हटलं जातं, अशी ही जोडी. एक छावा आणि बदाम काय जोडी आहे. जाईल त्या मैदानामध्ये माळशिरसच्या मैदानापासून ही जोडी जी आहे ती फॉर्ममध्ये आहे. प्रत्येक मोठं मैदान असेल त्या मैदानामध्ये फायनलमध्ये राहते आणि दाखवून देते की संबंध महाराष्ट्राला आम्ही काय चीज आहे. आम्हाला जर कमी लेखलं तर आम्ही उत्तर देऊ, पळूनच उत्तर देऊ. छावा आणि बदामची जोडी उद्याच्या मैदानामध्ये आपल्याला पळताना दिसेल. 10 नंबरचा पहिरा या बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये विनायक शेटल लेंगरे यांच्या दावणीतला एक हुकुमी एक्का डायमंड आपल्याला उद्या पळताना दिसू शकेल. सुभाष तात्या मांगडे यांचा महान भारत केसरी, सप्त हिंद केसरी सुंदर बॉस या नंदीसोबत. ह्या सुद्धा एक टॉपचाच पहिरा आहे. 11 नंबरचा पहिरा राणा व परडीचा राणा आपल्याला पळताना दिसेल कुमटेकरांच्या लाडूसोबत. आणि कुमटेकरांचा लाडू आता सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे. कुणीही किती टॉपचा पहिरा असू द्या तो गुलालामध्ये असतोच. असा हा कुमटेचा लाडू आणि भोपर्डीचा राणा ही जोडी आपल्याला पळताना दिसू शकेल. 12 नंबरचा पहिरा रेठरेकरांचा राजा आणि राजासोबत मदन पैलवानांचा राजा जो आहे तो राजा आणि आपले सगळ्या महाराष्ट्राचे लाडके बबलू चाचा किल्ले मच्छिंद्रगड यांचा राजा ही जोडी पळण्याची दाट शक्यता आहे. ही जोडी कायम पळतेच बरं का. 13 नंबरचा पहिरा आहे या बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये ज्यानं परवा दिवशीच्या मैदानामध्ये गुलाल मिळवला असा हा 22-11 पिस्टन आपल्याला पळताना दिसेल. हा पिस्टन जो आहे तो तुफानसोबत पळताना दिसेल. परंतु बघूया, त्याच्या मालकांनी सांगितले की आता एखाद्या वेळेस आरामावरती असेल पिस्टन, कारण की त्याच्या मालकांचं जे आहे ते लग्न आता ठरलेलं आहे. त्याच्यामुळे ते लग्न 10-15 दिवसात होणार आहे. त्यांचं मला नाव माहीत नाही, जरा कमेंट्समध्ये सांगा. ते आपल्या 22-11 पिस्टनसोबत असतात ते. 14 नंबरचा पहिरा बकासूरचा पहिरा आहे. बकासूर कोणासोबत पळतोय? बकासूरचा पहिरा माझ्या नवीन चॅनेलवरती या ठिकाणी, त्या ठिकाणी मी बकासूरचा पहिरा किंवा जुन्या ठिकाणी तिथं सांगेनच, नव्याच ठिकाणी सांगतो. आणि बकासूरचा पहिरा हा 100% उद्या फिक्स आहे. फिक्स नवीन कसं असतं तुम्हाला माहिती आहे. हा एक टॉपचाच पहिरा आहे. कोणाला वाटते कमेंट्समध्ये सांगा. बकासूर उद्या पाळणार आहे, 100% पाळणार आहे, 1001% पाळणार आहे, 1,00,000% पाळणार आहे बकासूर. आज मैदानामध्ये गेलो होतो बकासूरसाठी, परंतु बकासूर नाही त्या मैदानामध्ये. त्याच्यामुळे मी आलो माघारी, मूड ऑफ झाला आणि उन्हामुळे नाही आपल्याला जमत, तुम्हाला माहितीच आहे. आता टायमिंग 5:30 पावणे 6 झालेत. त्याच्यामुळे व्हिडिओ करण्यासाठी आलो आहे. म्हटलं तुम्हाला थोडीशी अपडेट द्यावी
आणि शेवट 15 नंबरचा पैरा आहे हरण्या, द्वारलीचा हरण्या आपल्याला पळताना दिसू शकेल विठ्ठल नानांच्या चिक्यासोबत. ही एक टॉपची जोडी आहे. बघूया, हे होते 15 नंबरचे पैरे, 15 टॉपचे पैरे उद्याच्या मैदानातील. काही अजून पैरे शिल्लक आहेत ते सुद्धा तुम्ही कमेंट्समध्ये सांगू शकता. उद्या खूप गाड्या पळणार आहेत.